हाय नमस्कार. आज मी दाखवणार आहे रवा लाडू. हा रवा घेतलेला आहे मी. या वाटीने 2 वाटी रवा आहे आणि हे बेसन आहे पाऊण वाटी. मी आता पहिले रवा भाजून घेणार आहे. या कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. आता मी यामध्ये रवा टाकते आहे. याला छान कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं. बेसन सुद्धा टाकलेलं आहे रव्यामध्ये. आता याला पुन्हा 5 मिनिट भाजायचं आहे. अलम कलर अजून झालेला आहे रवा आणि बेसन. आता यामध्ये मी थोडं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. यामध्ये काजू आणि बदाम आणि मनुका हे भाजून घेणार आहे मी. थोडीशी फ्राय करून घेणार आहे. हे आपलं भाजून झालेलं आहे. भाजून झालेला आहे. याच्यात मी काजू मनुका आणि बदाम टाकलेली आहे. हा विलायचीचा पूड आहे, हा यामध्ये टाकत आहे. आणि इकडे मी खोबरा किस भाजून घेत आहे. हा 1 वाटी खोबरा किस आहे. आता ही चाचणी मांडलेली आहे. या वाटीने मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. आता 1.5 वाटी मी यामध्ये पाणी टाकणार आहे. छान चाचणीला होऊ द्यायचं आहे. 1 तारीपर्यंत चाचणी होऊ द्यायची. आणि हा खोबरा केक मी भाजून घेणार आहे इकडे बिना तुपामध्ये. खोबरा केक भाजून झालेला आहे. हा एवढा मी 5 चम्मच आहे छोट्या चम्मचनी हा मिल्क पावडर घेत आहे. हा पण यामध्ये टाकत आहे भाजणीमध्ये. याला थोडं 1 मिनिट होऊ द्यायचं आहे. हे भाजून झालेलं आहे. खोबरा केस पण मी या रव्यामध्येच टाकलेला आहे. आता हा आपला पाक झालेला आहे. 1 तारी छान 1 तार येते. चिकट आलेला आहे छान. एकदम खूप नाही करायचा, लाडू पक्का होऊन जाईल. आणि हे दुधावरची मलाई आहे. आणि बेसन टाकण्याचं कारण म्हणजे बेसनाशिवाय रव्याचा लाडू टेस्टी लागत नसते. नुसता रवा खाल्ल्यासारखा तो लाडू लागते, म्हणून मी बेसन टाकलेलं आहे थोडं. आता यामध्ये मी हे चाचणी टाकणार आहे. याला छान मिळून घ्यायचं. आता हे आपलं मिळून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर मी लाडू बांधायला सुरुवात करणार आहे. आपले लाडू वळून झालेले आहे. हे बघा. आपले लाडू तयार झालेले आहे. अगर तुम्हाला माझी लाडूची रेसिपी आवडली असेल रवा लाडू
ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.